हाय हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला इडली बरोबर डोसा बरोबर खाण्यासाठी अशी खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घ्यायचे, 5-6 मिरच्या, आल्याचे तुकडा घ्यायचे आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं चिंच घालायचे आणि आपल्याला भाजलेल्या डाळ्या, कोथिंबीर आणि पुदिना आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची। बघा अशी मस्त पेस्ट करून घ्यायची। वाटलंच ना तुम्हाला तर तुम्ही अजूनही त्याच्यात पाणी टाकून थोडं पातळ करू शकता। मग आता आपण काय करणार आहे, त्याच्यात तडका द्यायचा आपल्याला। त्याच्यामध्ये मग आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे। मग तडक्यासाठी एकच चमचा आपल्याला ते तेल घालायचे फक्त कढईमध्ये। मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, उडदाची डाळ घालायची, ती चांगली अशी लालसर होऊन द्यायची आपल्याला। मग आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरीचा चांगला तडका येऊन द्यायचा आहे। त्यात कढीपत्ता घालायचा आहे मस्त हिरवागार स्वच्छ धुतलेला आणि मग हा तडका त्याच्यावर टाकून मस्त एकजीव करायचा आहे। नक्की करा तुम्ही।